जनसंघर्षाच्या आरोपी विरुद्ध 5773 पानांचे दोषारोपपत्र। अपहाराची व्याप्ती 49 कोटींवर। SITने केला अपहाराचा तपास। दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधीतील अपहाराचा तपास SITकडून करण्यात आलाय। अपहाराची व्याप्ती 49 कोटी असून 9 आरोपींविरुद्ध तब्बल 5773 पानांचे प्राथमिक दोषारोपपत्र दारव्हा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी दाखल करण्यात आले। जनसंघर्ष अर्बन निधीच्या दिग्रस येथील मुख्य शाखेसह पुसद, आरणी, दारव्हा, नेर, कारंजा आणि मानोरा या उपशाखेत 6200 खातेदारांनी 44 कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या। अंदाजे 3 ते 4 महिन्यापूर्वी संचालक मंडळाने गाशा गुंडाळून पळ काढलाय। याची माहिती होताच ठेवीदार चिंतेत सापडले आणि त्यांनी संचालक मंडळाविरोधात दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी या आरोपींवर गुन्हे दाखल केले। अपहारातील पैसे परत मिळावे यासाठी निधी सुरक्षा समितीने जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रशासनाकडून पांढरकवडा SDPO रामेश्वर वैजने यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करण्यात आली। MPID ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल असल्याने आर्थिक गुन्हे शाखेकडून 44 कोटी रुपयांच्या ठेवी 200 खातेधारकांनी 6 तालुक्यातील शाखांमध्ये गुंतवलेल्या आहेत। त्या परत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। तपास करण्यात आलाय। सर्व आरोपींना अटक केली। मास्टरमाइंड प्रणित मोरे असल्याचे समोर आले। आरोपीच्या घर झडतीत काही दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले। अपहार रकमेतून मालमत्ता, वाहने खरेदी, आर्थिक व्यवहार झाल्याचे चौकशीत उघड झाले। संचालकासोबतच इतर 2 आरोपी पोलिसांनी निष्पन्न केलेत। शिवाय फॉरेन्सिक ऑडिटर, सक्षम प्राधिकारी नियुक्तीची कार्यवाही पूर्ण केली। चौकशीअंती अपहार 49 कोटींचा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे। त्यानंतर शुक्रवारी सर्व आरोपींविरुद्ध दारव्हा न्यायालयात प्राथमिक दोषारोपपत्र दाखल केले। त्यामुळे खातेदारांना दिलासा मिळाला असून खातेदारांना परतावा देण्याच्या कार्यवाहीला गती येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार।